आरुई ऑल द बेस्ट ऑपरेशनसाठी. आता आहे ना ऋषीचं ऑपरेशन चालू होणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज मी मस्तपैकी आवरून रेडी झालेलो आहे, कारण आज आहे ना मला क्लासला जायचंय. कारण आज आहे ना माझं सेशन आहे. थोडी ना बेडरूम पण आवरून घेतो, कारण ब्लँकेट तसंच पडलेलं आहे. मी फेसची ना मसाज करत बसलेलो होतो, मसाजर तसंच पडलेलं आहे. 2 मिनिटात आहे ना बेडरूम आवरून घेतो आणि त्याच्यानंतर लगेच निघू. तर माझ्यासोबत आहे ना अमोल पण येतोय आणि आरुईला ना बाहेर जायचंय क्लिनिकला. चलो बाय बाय. तुम पहिले खाना खा लो फिर जाओ. नाही मला भूक नाही यार. नाही तू पहिले जेवण कर तरच जा. नाही सिरियसली मला भूक नाहीये, सिरियसली नाही. खिचडी खाऊन जा. नाही ना सिरियसली नाही. चला अमोल. अरे हिला बाहेर जायचं तर आपण सोडून देऊ ना. अरे एडा त्यांना लय वेळ लागतो. हा मग सोडून देऊ. चल. आणि आज आहे ना नागपंचमी आहे, सो मम्मी ना बाहेर पूजा करण्यासाठी गेलेली आहे. अरे हॅपी नागपंचमी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अमोल. गाईज मंडेला आहे ना माझी एक गोळी असते व्हिटॅमिन डी ची, तर ती गोळी घ्यायची मला. त्याच्यासाठी थोडं खाल्लंच पाहिजे, सो थोडं खाऊन घेतो, त्याच्यानंतर ती गोळी घेतो आणि मग लगेच निघू. मी ना थोडासा नाश्ता पण केला, माझी गोळी पण घेतली आणि आता निघालेलो आहे क्लाससाठी. मी पहिले ना थार घेऊन जायचं ठरवलं होतं, पण थार झाकून ठेवलेली आहे. नंतर म्हटलं स्कॉर्पिओ नेऊ, पण स्कॉर्पिओ डिझेल टाकावं लागेल आणि आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे. मग एक्सेल 6मध्ये पेट्रोल टाकलेलं आहे आरोही निकाल, सो एक्सेल 6च घेऊन जाऊ. माझा फोन आहे ना मी घरीच विसरलो होतो, आता अमोल गेला आणायला. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight. काही आमचा आहे ना क्लास फिनिश झालेला आहे आणि आरोही ना स्किनची ट्रीटमेंट करण्यासाठी आलेली आहे. तर आता आम्ही डायरेक्ट आरोहीला भेटायला चाललेलो आहे. काय करते काय माहिती. काही जाता ना आम्ही आरोहीकडे आलेलो आहे आणि आरोहीचं बघा इथं काय चालू आहे, ऑपरेशन. तूच करणार आहे. एकदम सिरियस ऑपरेशन आहे आज. आरोहीच्या फेसवरती ना आज PRP मायक्रो निडलिंग होणार आहे, म्हणजे पूर्ण फेसवर आहे ना अशा निडल मारता. जरा डेंजर असतं ते, मी पण केलेलं आहे. पूर्ण झॉम्बी सारखं फेस होऊन जातो. आणि अमोलचा आहे ना थोडा हेअर फॉल पण होतोय, तर आम्हाला अमोलचं डोकं पण दाखवायचंय. चल सरांना आहे ना अमोलचं डोकं दाखवायचंय. डोकं नाही रे, केस केस. नाही डोकं पण दाखवायचंय. आरोही काय करते? ती म्हणे तिचं डोकं दाखवू नये म्हणे. ती काय करते पण? ते PRP मायक्रो निडलिंग. आरोहीचा फेस आहे ना पूर्ण असा वॅम्पायर सारखा होणार आहे. त्याच्या आहे ना डोक्यात फरक पडलाय. हे फॉलले होतंय माझं कधीपासून, आता मागच्या 1 वर्षापासून होतंय. आणि ड्राय पण आहे खूप त्याचे केस बरं का, म्हणजे खूप ड्राय आहे. बघा ना आता पण बघा, केअरिंग वगैरे. हे बघा हेअरलाईन माग गेली ना त्याची, आणि पतले पण झाले केस समोर. आरोहीची फेस ट्रीटमेंट चालू व्हायला अजून थोडासा वेळ आहे. आत्ताच आम्ही अमोलचं डोकं दाखवलं डॉक्टरांना. तर डॉक्टर सरांचं असं म्हणणं आहे की अमोलला पहिले ना टकलं करावं लागणार आहे. मला आहे ना आताच टेन्शन आलं यार, टकलं करायचं म्हणजे ना कसं वेगळंच दिसतं एकदम. पण आहे ना असं, अरे फेसचं नको इमॅजिन करू, पुढे फ्युचरमध्ये तुझा भरपूर लॉस होणार आहे. तो 1.5 महिन्यात तू कव्हर करू हे शकतो. बघ आता कसे हेअर्स येतात खाली, लगेच त्याचे केस गळताय. त्याला ना पूर्ण टकलं करायचंय. तर आपण एक दिवस आहे ना त्याला घरीच टकलं करू. अमोलला जेव्हा टकलं करेल तेव्हा अमोल कसं दिसल, बाप रे. दादा त्याचे एवढे केस होते की पूर्ण रूम मध्ये त्याचे केसच पडलेले. इव्हन आमच्या बेडच्या कोपऱ्यात पण त्याचे केस. उशीला पण केस लागलेले असतात त्याचे. आजकाल जास्त गळायला लागले म्हणजे अशात. अरे नाही, मग आता तू मोठा होत चालला ना, आता तुझं एजच येते. आणि काय प्रॉपर वॉश करत नाही तू, त्याच्यामुळे पण भरपूर सारे. आता तू एकदा ट्रीटमेंट घेतली ना, डेली वॉश पण नाही करायची, केस जास्त ड्राय पडता. एक वीकली शेड्यूल पाहिजे केसांना पण. मला तर लय मज्जा येणार आहे, कारण अमोलला आहे ना आता टकलं करणार आहे. बट अमोलची ट्रीटमेंट आहे ना आम्ही अजून चालू करत नाहीये. 1-2 दिवसात आहे ना पहिले त्याला टकलं करू प्रॉपरली घरी, आणि त्याच्यानंतर अमोलची ट्रीटमेंट चालू होणार आहे हेअर्सची. अँड गाईज आपण आहे ना आपल्या फेसची स्किनची काळजी घेतलीच पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या स्किनची वगैरे काळजी घ्यायची असेल ना, तर रूटमेट म्हणून क्लिनिक आहे हेडगेवर हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर आहे. आरोहीची, माझी, आमच्या अख्ख्या फॅमिलीची फेसची जी ट्रीटमेंट असते, काही पण इश्यू असतील ते सर आहे ना लगेच सॉल्व्ह करून देतात. आणि इथे आहे ना मल्टिपल ट्रीटमेंट होता, स्किनच्या पण होता आणि हेअर्सच्या पण होता. आता तुला इथं ना जाणवणार नाही. जाणवतंय कस काय? कस काय चिमटा घेतल्यावर नाही जाणवणार. आरोही ऑपरेशनसाठी सज्ज. आरोहीचं ब्लड पण काढलेलं आहे आणि आता ऑपरेशन चालू होणार आहे फेसचं. इधर से कापो कट कर दो. तुला आता बोलता नाही येते का जास्त? असं होतं.
पण असं जड झालं होतं. आरोही ऑल द बेस्ट ऑपरेशनसाठी. थँक्यू. हे म्हणजे कशाचं ऑपरेशन आहे फेसचं ऑपरेशन. अच्छा अरे face त्याचं आहे तुझं आहे. दिमागाचं ऑपरेशन होतं का का? जुनं आहे ते आपलं? टाकताय का? नाही ना, तुझं ऑपरेशन कुठंच नाही होऊ शकत. आता अशा निडल तुझ्या फेसमध्ये. बरं बस ना, आताच का घाबरवते समजत होतं. आरोही ऑल द बेस्ट. फिंगर फोल्ड करून बसली. आरोही पेन होतंय? नाही होते सर, पेन नाही होते. पेन झालं पाहिजे ना तिला. पेन नाही होणार कारण आपण इथे नवीन अरे यार अप्लाय करतो. नका मॅडम, पायात नका इंजेक्शन देऊ. हालल बरं का हर्षद ती. ट्रीटमेंट आरोहीची चालू आहे आणि हर्षदन मी ना इतकं जवळून बघतोय माहिती आहे का. आपल्याला शिकून घ्यायचंय कसं करता. अमोलचं टकलं केलं ना सर की मग त्याची पण ट्रीटमेंट चालू करू. सर म्हणताय की नाही पण केली तरी जमेल. नाही पण करावंच लागेल ते. आरोही ओके. हा तर बघा ब्रेक झालाय ब्रेक. डोळे उघड ना. आता आहे ना ऋषीचं ऑपरेशन चालू होणार आहे. आता याचं आहे ना नाकच कापून टाका, इथून पोट पण कापून टाका, ते पण टाका. ऋषीचं ऑपरेशन तर लय लवकर झालं, 2 मिनिटात. इथं जास्त वेळ करायचा असतं. कशी दिसते तू तू काहीच वेगळी वाटत नाहीये. बट तर काही फायनली आता सगळी प्रोसेस झालेली आहे, सगळी ट्रीटमेंट झालेली आहे. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. हे बघा आरोही आता 1-2 दिवसात आहे ना त्याचं ते पूर्ण पील होईल आणि मग प्रॉपर स्किन होईल. चलो आता आहे ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आणि मला आहे ना खूप जास्त भूक लागलेली आहे. आरोही मेरे को क्या देने वाली है स्पेशल बना के. मलाच लागली लय मोठी भूक. ते बाहेरून खाऊन जायचं का. मी घरी गेल्यावर फक्त एवढूसा साबुदाणा खाल्ला होता. अरे मी तर काहीच नाही खाल्लेलं आहे. खिचडी खाल्ली होती एवढीशी. तू आरोही. खिचडी. आरोही पोटभर जेवलेली आहे. हा काय पोटभर खिचडी खाल्लेली मी, ठेचानी खिचडी. चला घरीच जाऊ मग. गाईस सर फायनली आता घरी आलेलो आहे. मला इतकी भूक लागलेली आहे आणि आज आहे ना नागपंचमी. सो आमच्या घरी ना पुरणपोळी बनलेली आहे. बट मी पुरणपोळी पण जास्त खात नाही. सो मम्मीने ना आमटी बनवलेली आहे. मस्तपैकी पापड भाजायला लावतो आणि मग त्या आमटीमध्ये चुरून खातो. अरे मम्मी मेरे को बहुत भूक लगी. मला ते पुरणपोळी नाही खायची, ते आमटी गरम कर आणि पापड भाज. पापड तळू का भाजू. नाही भाज ते तळलेलं नको मला. आणि स्पेशल आहे ना माझ्या आवडीचे बटाट्याचे भजे पण बनवलेले. पेशंटला घेऊन आम्ही घरी आलेलो आहे. पेशंटचा फेस बघा. तरी एवढा लाल नाही मम्मी. मी जास्त लाल झालो होतो. PRP केलं होतं तेव्हा. मी कसं झालो होतो. नाही ग मम्मी उन्हाचा नाही विषय. मी जरा जास्त लाल दिसत होतो. आरोही जास्त लाल दिसत नाही. गरमी होती, आता थंड वातावरण आहे. खाली बघ. हे काय दिसतंय, हे बघ कसं दिसतंय. पुसलं त्यांनी, ते जे रक्त आलेलं होतं ना ते पुसलं त्यांनी, त्याच्यामुळे आता काही वाटत नाहीये. तुम्हाला दोघांना फ्रेश नाही व्हायचंय. मी आता फेस वॉश करू. हा थंड्या पाण्याने फक्त. आईस लावला तरी जमल ना त्याला. हा हर्षद तुला फ्रेश नाही व्हायचं. आधी मला जेवायचं. ए चुप रे, पहिले हातपाय धुणे. ही कुठली पद्धत आहे. पण आता मी ना मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे आणि इथे आहे ना तीळ आहे ना त्याच्यावरती मी क्रीम लावलेली आहे ब्लॅक स्पॉटवरती. अरे इथं वेगळीच दिसते. तिच्या इथं आहे ना हा ते PRPचं टाकलेलं आहे ना त्याच्यामुळं. उद्या उतरून जाईल, ही सूज उतरून जाईल. उद्या नॉर्मल होऊन जाईल तुझं नोज. मला असं खाली वाकलं ना की असं वाटतंय सगळं रक्त त्या नाकातच आलं. जड वाटत असेल ना. एकदम जड वाटतंय. मी असं खाली बघू शकत नाही, असं वरतीच बघते. हा ऑलरेडी जड होतं. हसायचं होतं. या जोक होता. यस. मम्मी मला म्हणे की 5 मिनिटात सगळं रेडी करते म्हणे. अर्धा तास झालाय अजून काहीच रेडी नाहीये. सगळं तयार आहे. काय रेडी आहे. ते बघ भजे तयार. द्या लवकर जेवायला. मग मला एक तर भूक लागली यार. काही मी सकाळी फक्त एवढीची खिचडी खाऊन गेलो होतो. दोनदा आवाज द्यायला हर्षदने. उडून घ्या ना ताट बाहेर तो. हर्षद मला पण घे रे ताट. वाव मस्त गरमागरम बटाट्याचे भजे, पुरणपोळी. एकदम तूप टाक, एकदम तूप गेले. मला पण दे पुरणपोळी, मी खाईल थोडी. जास्त अजून 4-5 चमचे टाक. तोंड बघितलं तुझं. मला आज आहे ना फर्स्ट टाइम इतकी भूक लागलेली आहे की मला व्लॉग घ्यायचं पण लक्षात नव्हतं. गाईच हा फोटो बघा आणि 1 मिनिट आरोही इकडे बघा. आरोही इकडे बघ. हे बघा गप्या ऋषी. सेम. हे बघा सेम काय घाणेरडा फोटो असेल. सेम हा नाही तिथे नाकले अँटिक दिसतंय तुझं. सेम. सगळ्यात फेमस मूवी येतो बघ.
माझ्यासारखं फेस घेतलाय त्यांनी. उद्या सकाळी नाहीच्या नोजवरची ना सूज उतरून जाईल, मग नॉर्मल होऊन जाईल पहिल्यासारखं. आता आहे ना पप्पा पण घरी आलेले आहे. आता पप्पाचं पण जेवण झालेलं आहे. पप्पा आम्ही उद्या पुण्याला चाललो बरं का हर्षदन मी. काम आहे आमचं थोडं. हर्षद येणार आहे ना तू? सो काही उद्या हर्षदन मी पुण्याला चाललेलो आहे. आरू एकटी घरी, मम्मी पण उद्या बाहेर जाणार आहे. आणि आम्हाला आहे ना आता लवकर झोपून राहावं लागणार आहे, कारण सकाळी ना आम्हाला लवकर उठायचं आहे. आणि होप सो काहीच तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. खूप जास्त थकलेलो आहे गाईज मी. आता डायरेक्ट झोपून राहणार आहे.